नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित माध्यम मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा 5 गुण. ए बरोबर पी अधिक आय, प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. 3. दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. मध्य बरोबर सिग्मा एफ आय इंटू एक्स आय छेद एन. जर एक्स छेद 3 बरोबर 4 तर एक्स बरोबर 12. पुढील प्रश्न ब, योग्य जोड्या लावा. 5 गुण. अ गट दिलेला आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. उत्तर सी 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. 2 5a वर्ग गुणिले 15a वर्ग. उत्तर डी 75a चा चौथा घात. आयलरचे सूत्र. ए उत्तर आहे. पी प्लस एफ बरोबर ई प्लस 2. हिरोचे सूत्र. ई उत्तर आहे. आयताची परिमिती. बी उत्तर आहे. 2 L अधिक बी. प्रश्न क्रमांक 2 अ, खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. 10 गुण. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी 15 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. उत्तर खाली सोडून दिलेलं आहे. एक समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्ण म्हणजेच डायगोनल. तुम्ही सूत्र लिहू शकता. 1/2 गुणिले D1 इंटू D2. डी म्हणजे डायगोनल कर्ण बरोबर 1/2. पहिला कर्ण 15, दुसरा कर्ण 24. 2ने 24ला भागाकार केला, 12 आले उत्तर. म्हणजेच 15 गुणिले 12 यांचा गुणाकार केला, 180 चौरस सेंटीमीटर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ येणार आहे. यानंतर दुसरं उदाहरण. जर पी बरोबर 2000, आर बरोबर 5, एन बरोबर 2 वर्ष, तर ए ची किंमत काढा. चक्रवाढ व्याज सूत्राचा वापर करूया. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा एन. दिलेल्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या. कॅल्क्युलेशन इथे करून दाखवलेलं आहे. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल केले. त्यानंतर या 100मधून 1 शून्य कॅन्सल केला. बेनी 10ला भागाकार केला, 5 आले. ज्या उरलेल्या संख्या आहेत त्या 21 गुणिले 105 आहेत. 21 गुणिले 105चा जर गुणाकार केला तर उत्तर बरोबर 2205 रुपये येत आहे एची किंमत. इथे 21 कसं आलेलं आहे पहा. बेने 10ला भागाकार केला, 5 आले आणि 5ने 105ला भागाकार केला, 21 आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, तिसरा. या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 6 दिलेले आहेत. खाली दिलेल्या समीकरणासाठी चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. x वजा 4 बरोबर 3, x बरोबर वजा 1 आणि x बरोबर 7 या किमती घेऊन उदाहरण सोडवायचं आहे. इथे सोडवून दिलेलं आहे पहा. प्रथम x बरोबर वजा ही एक किंमत घेतलेली आहे. तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत नाही, म्हणून ही समीकरणाची उकल नाही. त्यानंतर x बरोबर 7 ही किंमत घेतलेली आहे. इथे डावी बाजू बरोबर उजवी बाजू उत्तर येत आहे, म्हणून x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. पुढचा प्रश्न. जर त्रिज्या r बरोबर 7 सेंटीमीटर, उंची 10 सेंटीमीटर, तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ काढा. उत्तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ बरोबर इथे बाजूला सोडवून दिलेलं आहे 2πr/h. दिलेल्या किमती लिहिल्या. 2 गुणिले 3.14 गुणिले 7 गुणिले 10. उत्तर आलेलं आहे 439.6 चौरस सेंटीमीटर. यानंतर पुढचा प्रश्न पहा. 5वा भागाकार करा. 6वा. जर त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आहे, तर त्रिकोणाचे संगत बाजू व संगत कोणांची नावे लिहा. इथे लिहून दिलेली आहेत. बाजू AB एकरूप बाजू PQ, बाजू BC एकरूप बाजू QR, AC एकरूप PR, संगत कोण A ला P, B ला Q, C ला R. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. 10 गुण. 1. खालील समीकरण सोडवा. 2m अधिक 7 बरोबर 9, म्हणून 2m बरोबर 9 वजा 7, 2m बरोबर 2, m बरोबर 1 उत्तर येणार आहे.
दुसरा प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर 22/7 गुणिले 21 गुणिले 21. 7ने 21ला भागाकार केला, 22 गुणिले 3 गुणिले 21 आले. गुणाकार केला, 1386 चौरस सेंटीमीटर उत्तर येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी 13 आहे. रेख पी क्यू लंब जीवा ए बी आहे तर क्यू बीची लांबी काढा. क्यू बी बरोबर 1/2 गुणिले ए बी. क्यू बी बरोबर 13/2 भागाकार केला, 6.5 सेंटीमीटर उत्तर येणार आहे. चौथी ॲक्टिव्हिटी पहा. खालील समीकरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. 2m + 7 बरोबर 11 म्हणून 2m + 7 - 7 बरोबर 11 - 7. 7 - 7 0 येणार म्हणून 2m बरोबर 11 - 7 4. 2ने भागाकार केला, 4ला उत्तर आले 2. ॲक्टिव्हिटी व्यवस्थित सोडवा. यानंतर 5वा प्रश्न, प्रत्येक जोडीतील त्रिकोणात सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या संगतीने आणि कसोटीने एकरूप आहे ते लिहा. बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. PRQ समरूप त्रिकोण TRS. PRला TR बाजू आहे, RQला RS बाजू आहे आणि कोन विरुद्ध कोन PRQला TRS आहे. त्यामुळे बाकोबा कसोटी येत आहे. 6वा प्रश्न पहा. एका वृत्तचितीच्या पायाचा परिघ 132 सेंटीमीटर असून त्याची उंची 25 सेंटीमीटर आहे तर त्या वृत्तचितीचे घनफळ काढा. 6 दिलेले आहेत, 5 सोडवून दिलेले आहेत. हा तुम्ही वहीमध्ये प्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत 12 गुणांसाठी. 1. खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 व 2017 या वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिलेली आहे. सारणीतील माहिती वाचून विभाजित स्तंभालेख दाखवायचा आहे. अतिशय सोपा आहे, त्यामुळे तुम्ही हा आलेख काढू शकता. आलेख वहीवरती एकदा सराव करा म्हणजे तुम्हाला परीक्षेत व्यवस्थित आलेख काढता येईल. सारणी पहा पुढे दिलेली आहे. याची वर्ष दिलेलं आहे, गावांची नावे दिलेली आहेत. कर्जत, वडगाव, शिवापूर, खंडाळा. दुसरा प्रश्न, भागाकार करा. भागाकार करून बाकी लिहायचे आहे. तिसरा प्रश्न, शहराच्या एका उपनगराची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढते. आजची व 2 वर्षांनंतरची लोकसंख्या अनुक्रमे 16,000 व 17,640 आहे. तर लोकसंख्या वाढीचा दर काढा. चौथा प्रश्न, एका वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 660 चौरस सेंटीमीटर व उंची 21 सेंटीमीटर आहे तर तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा. 4ही उदाहरणे पुस्तकात आहेत. खालील कृती पूर्ण करा. आयताची परिमिती 40 आहे, रुंदी x, लांबी रुंदीच्या तिप्पट म्हणजेच 3x म्हणून 2(3x + 1x येणार. 3 आणि 1 4, 4 दुनी 8 म्हणून 8 येत आहे. 8ने भागाकार केला, 40ला 5 उत्तर आलं म्हणजेच xची किंमत 5, आयताची रुंदी म्हणून 5, आयताची लांबी तिप्पट म्हणजेच 5×15. फक्त बॉक्सची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. 8 गुण. 1. एका त्रिकोणाची बाजू 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर आणि 42 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. खाली इथे उदाहरण सोडवून दिलेलं आहे. इथे 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपण 2 सोडवून दिलेले आहेत. आता यातला पहिला आपण सोडवलेलं उत्तर पाहूया. सुरुवातीला अर्धपरिमिती काढायची आहे. इथे काढून दाखवलेली आहे. S बरोबर A + B + C/2. बेरीज केली, 126 आले. 2ने भागाकार केला, S बरोबर 63. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलेलं आहे. Sच्या ठिकाणी 63 लिहिलं. ABCच्या किमती लिहिलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन केलं. 63 गुणिले 18 गुणिले 24 गुणिले 21 आलं. पुन्हा त्याचे फॅक्टर पाडले आणि वर्गमूळ काढलेलं आहे. 9 असल्यामुळं त्याचं वर्गमूळ 3 घेतलेलं आहे. 7 दोनदा आहे, एकदा घेतले. 6 इथं एकदा आहे आणि इथं 12 आहे, तिथं 6 दोन्ही 12 येणार आहे म्हणून त्यातलं एक 6 घेतलं. त्यानंतर 3 दोनदा आहे, एकदा. 6 दोन्ही 12मधलं 2 आणि इथं उरलेलं एक 2. 3 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 3 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर 756 येतो. म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर
756 चौरस सेंटीमीटर असणार आहे. दुसरंही उदाहरण सोपं आहे, पुस्तकातीलच उदाहरण आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2शी सममूल्य होतो, तर तो अपूर्णांक कोणता? यानंतर तिसरा प्रश्न पुढे दिलेला आहे, आपण तो सोडवलेला आहे. इथे 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. हा पण तुम्ही प्रश्न सोडवा वहीमध्ये, पुस्तकातलाच प्रश्न आहे. आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. काही केंद्रीय कोनांची मापे दिलेली आहेत. त्यावरून कोन AOB आणि कोन CODची मापे काढायची आहेत. त्यानंतर कंस AB एकरूप कंस CD दाखवायचा आहे. उकल पहा, रेख MN हा व्यास आहे. मापकोन MOA अधिक मापकोन AON येणार आहे. 180 रेषेजोडतील कोन आहेत. त्यानंतर MOAचं माप लिहायचं आहे 100. AOB काढायचं आहे. 180मधून 135 गेले, 45 राहिले, म्हणजेच AOB 45 येणार. तसेच M बरोबर COD सुद्धा 45 असणार आहे, कारण MN हा व्यास आहे. जर उजव्या बाजूचे आपण कोन पाहिले तर 100 आणि 35 आहे. हा अर्ध वर्तुळ कंस असल्यामुळे 180 त्याचं मेजरमेंट असतं. 100 आणि हे 35, 135. 180मधून 135 गेले, 45च राहणार आहे, म्हणून COD सुद्धा 45. ज्याप्रमाणे AOB सोडवलेलं आहे त्याप्रमाणेच COD सोडवायचं आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी पहा, मापकंस AB बरोबर मापकोन AOB बरोबर 45 अंश आहे. मापकंस CD बरोबर मापकोन COD बरोबर 45, म्हणून मापकंस AB बरोबर मापकंस CD. कारण का कंसाचं माप समान आहे, म्हणून ते कंस समान असणार आहेत. फक्त दिलेले बॉक्स व्यवस्थित सोडवायचे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचा सराव करा.